पण आजच्या या डिजिटल युगात एकाग्रता कशी टिकवायची आणि ताणतणाव कसा हाताळायचा हा एक खूप मोठा कळीचा मुद्दा आहे. आजकालचे सर्वात मोठे डिस्ट्रॅक्शन म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया. हो, आणि म्हणूनच अभ्यासाच्या वेळी मोबाईल पूर्णपणे दूर ठेवणे आणि सोशल मीडियासाठी एक निश्चित वेळ ठरवून देणं अत्यंत गरजेचं आहे, असं हे स्रोत सांगतात. पण इथे खूप छान टेक्निक सांगितली आहे, 45-10चा नियम. हो, हा नियम खूप प्रभावी आहे. सलग 4 तास अभ्यास करण्यापेक्षा 45 मिनिटे अभ्यास आणि त्यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक अशी पद्धत अवलंबली पाहिजे. मी याची तुलना एका स्मार्टफोनच्या बॅटरीशी करतो. आपला मेंदू हा अगदी मोबाईलच्या बॅटरीसारखा आहे. ती पूर्णपणे संपण्याआधी जर आपण त्याला 10 मिनिटांचा ब्रेक रूपी चार्ज दिला तर तो अधिक प्रभावीपणे काम करतो. क्षमता, ज्याला कॉग्निटिव्ह कपॅसिटी म्हणतात, ती हळूहळू कमी होते. राईट. त्या 10 मिनिटांच्या ब्रेकमुळे मेंदूला डिफॉल्ट मोड नेटवर्कमध्ये जाण्याची संधी मिळते. या अवस्थेत मेंदू तुम्ही आत्ता जे शिकलात ते प्रोसेस करायला आणि साठवायला सुरुवात करतो. पण माझा इथे खूप प्रामाणिक प्रश्न आहे. 10 मिनिटांचा ब्रेक घ्यायला मुलं मोबाईल उघडतात, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर जातात आणि तो 10 मिनिटांचा ब्रेक 2 तासांचा कधी होतो हे त्यांनाही समजत नाही. मग हे 10 मिनिटे मोजायचे कसे? हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. इथे आपल्याला हाय क्वालिटी ब्रेक आणि लो क्वालिटी ब्रेक यातील फरक समजून घ्यावा लागेल. अच्छा, म्हणजे ब्रेकमध्ये पण क्वालिटी असते. नक्कीच. जेव्हा अभ्यासातून ब्रेक घेऊन मोबाईल पाहिला जातो तेव्हा मेंदूला डोपामिनची सवय लागते. मोबाईल पाहणे हा मेंदूला आराम देणारा ब्रेक नाहीये, तर तो मेंदूला अतिउत्तेजित करणारा म्हणजे ओव्हर स्टिम्युलेट करणारा ब्रेक आहे. त्यामुळे पाथफाइंडर टीमचा यावर जोर असेल की ब्रेकच्या वेळी मोबाईलला हातही लावायचा नाही. मग त्या 10 मिनिटात करायचं काय? जागेवरून उठणे, थोडे स्ट्रेचिंग करणे, पाणी पिणे किंवा फक्त खिडकीबाहेर शांतपणे पाहणे. यामुळे डोळ्यांना आणि मेंदूला खरा आराम मिळतो. शिवाय पुरेशी झोप घेणे हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. झोप? पण मुले तर रात्री जागत बसतात अभ्यासाला. तीच तर चूक आहे. झोपेतच आपल्या मेंदूमध्ये दिवसभर शिकलेल्या गोष्टींची खऱ्या अर्थाने फायलिंग होत असते. जर झोप पूर्ण झाली नाही तर आदल्या दिवशी केलेला अभ्यास लक्षात राहण्याची शक्यता खूपच कमी होते. बापरे. आणि या सगळ्या प्रक्रियेत एवढ्या पेक्षांच्या ओझ्यात ताणतणाव येणं साहजिक आहे. पण तज्ज्ञांनी या रोडमॅपमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि वेगळा दृष्टिकोन मांडलाय. त्यात म्हटलंय, जर तुम्हाला स्ट्रेस येत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या अभ्यासाबद्दल सिरियस आहात. हो, हे खूप महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे हे किती रिलीफ देणारं वाक्य आहे. स्ट्रेसला नेहमी आपण निगेटिव्ह मानतो, पण इथे त्याला जबाबदारीचं लक्षण मांडलंय. हाच तर पॅराडाईम शिफ्ट आहे. आपण इतरांशी स्वतःची तुलना का करतो? कारण आपण आपलं यश दुसऱ्याच्या मार्कांवर मोजतो. पण जेव्हा हे समजून घेतलं जातं की स्ट्रेस येणे हे जबाबदारीची जाणीव असल्याचं लक्षण आहे, तेव्हा तो स्ट्रेस घाबरवत नाही. राईट. पॅनिक होण्याऐवजी तोच ताण योग्य नियोजनाकडे वळवता येतो. तो स्ट्रेस एक एक पॉझिटिव्ह ड्रायव्हिंग फोर्स बनतो.